रात्रीचे 11 वाजलेले असतात. शहर झोपेच्या अधीन गेलेलं असतं. रस्त्यावरची वर्दळ कमी झालेली असते. पण एका एटीएमच्या बाहेर मात्र अचानक लोकांची प्रचंड गर्दी जमलेली असते. कुणाच्या चेहऱ्यावर भीती असते, कुणाच्या डोळ्यात चिंता असते, तर कुणी मोबाईल हातात घेऊन सतत मेसेज फॉरवर्ड करत असतो. त्या गर्दीत आपला पप्पा सुद्धा घामाघूम होऊन उभा असतो. कारण काही मिनिटापूर्वीच त्याच्या मोबाईलवर एक मेसेज आलेला असतो. देशातील सर्व बँकांमधून 50,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढण्यावर तात्पुरती बंदी. एवढा एक मेसेज आणि संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं असतं. लोक एटीएमकडे धावतायत, पैसे काढण्यास घाई सुरू आहे. कुणी बँकेला फोन करते, तर कुणी सोशल मीडियावर बातम्या शोधते. कारण पैसा हा फक्त कागद नसतो, तो माणसाच्या आयुष्याची सुरक्षितता असते. आणि जेव्हा त्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतं, तेव्हा समाज घाबरतो. नमस्कार, मी किशोरी खांडेकर आणि तुम्ही पाहता अनफिल्टर्ड महाराष्ट्र. आता तुम्हाला वाटेल की हे एखाद्या चित्रपटातलं दृश्य आहे, पण इतिहास सांगतो की आर्थिक संकट जेव्हा येतं तेव्हा अशाच परिस्थिती निर्माण होतात. जगात अनेक देशांनी हे अनुभवलं आहे. लोकांनी स्वतःच्या बँकेत ठेवलेल्या पैशांसाठी रांगा लावलेल्या आहेत. काही ठिकाणी सरकारने पैसे काढण्यावर मर्यादा घातलेल्या आहेत. आणि म्हणूनच भारतात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली एक चर्चा आता सामान्य माणसालाही अस्वस्थ करू लागली आहे. कारण भारतीय रिझर्व्ह बँकने भारत सरकारला तब्बल 2.87 लाख कोटी रुपयांचा विक्रमी लाभांश दिलेला आहे. इतकी प्रचंड रक्कम सरकारला दिल्यानंतर एक प्रश्न विचारला जातोय, RBI एवढे पैसे सरकारला का देत आहे? आणि जर भविष्यात आर्थिक संकट आलं तर सामान्य माणसाचे बँकेतले पैसे खरंच सुरक्षित राहतील का? भारतात जेव्हा अर्थव्यवस्था, महागाई, बँका किंवा सरकारच्या पैशांचा विषय निघतो तेव्हा एक नाव कायम पुढे येतं, भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच RBI. देशातील सर्व बँकांची बँक, संपूर्ण आर्थिक व्यवस्थेचा कणा. पण सामान्य माणसाला RBI म्हणजे फक्त नोटा छापणारी संस्था वाटते. प्रत्यक्षात मात्र RBIची भूमिका त्याहून खूप मोठी आहे. देशात किती पैसा फिरणार, महागाई किती वाढणार, बँकांना किती कर्ज द्यायचं, व्याजदर किती ठेवायचे, डॉलरचा दर किती स्थिर ठेवायचा, आर्थिक संकट आलं तर देशाला कसं वाचवायचं, हे सगळं RBI ठरवत असते. पण इथे सर्वात महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. RBI ही खाजगी कंपनी नाही, ती एखादी उद्योग संस्था नाही. मग ती नफा कसा कमावते? आणि जर नफा कमावते तर तो सरकारला का देते? खरं तर RBIचं मुख्य उद्दिष्ट नफा कमवणं नसतं. तिचं मुख्य काम असतं देशाची अर्थव्यवस्था स्थिर ठेवणं. पण हे काम करताना RBIकडे इतका प्रचंड पैसा फिरत असतो की त्या व्यवहारांमधूनच तिला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळतं. उदाहरणार्थ, भारत सरकार जेव्हा कर्ज घेतं तेव्हा सरकारी बॉन्ड्स जारी करते. त्या बॉन्ड्सपैकी मोठा भाग RBI स्वतः खरेदी करते. सरकार त्या बदल्यात व्याज देते, त्यातून RBIला कमाई होते. याशिवाय भारताकडे प्रचंड विदेशी चलन साठा आहे. डॉलर, युरो, पाऊंड अशा विदेशी चलनांमध्ये भारत गुंतवणूक करतो. अमेरिकेचे ट्रेझरी बॉन्ड्स, युरोपियन सरकारी सिक्युरिटीज, सोनं अशा सुरक्षित मालमत्तांमध्ये RBI पैसे ठेवते आणि त्या गुंतवणुकीवर व्याज मिळतं. मागच्या काही वर्षात अमेरिकेने व्याजदर मोठ्या प्रमाणावर वाढवले. त्यामुळे अमेरिकन बॉन्ड्सवर मिळणारं व्याज वाढलं आणि RBIची कमाईही प्रचंड वाढली. त्याचबरोबर गेल्या काही वर्षात सोन्याच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली. भारताकडे असलेल्या सोन्याच्या साठ्यांची किंमत वाढली. डॉलरच्या व्यवहारांमधून नफा झाला. चलन विनिमयातून फायदा झाला. बँकांना अल्पकालीन कर्ज देताना व्याज मिळालं. आणि या सगळ्या प्रक्रियेतून RBIच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणावर पैसा जमा झाला. सामान्य बँका लोकांकडून ठेवी घेतात आणि त्या पैशातून कर्ज देऊन नफा कमवतात. पण RBIचं मॉडेल वेगळं आहे. ती संपूर्ण देशाच्या आर्थिक व्यवस्थेचा पैसा हाताळते. त्यामुळे तिच्या कमाईचे आकडे हजारो कोटींमध्ये असतात. पण ती कमाई तशीच सरकारला दिली जात नाही. आधी RBI स्वतःसाठी काही रक्कम राखून ठेवते. कारण भविष्यात आर्थिक संकट आलं, बँका अडचणीत आला, डॉलर कोसळला, युद्धामुळे बाजार हादरले तर देशाला वाचवण्यासाठी RBIकडे स्वतःचा सुरक्षित निधी असणं आवश्यक असतं. यालाच कॉन्स्टिट्युएन्सी रिस्क बफर म्हटलं जातं. म्हणजेच हा एका प्रकारचा अल्पकालीन निधी असतो. एखाद्या कुटुंबाने संकटासाठी बचत करून ठेवावी, तसा RBI देशासाठी पैसा राखून ठेवते. पण यावर्षी RBIने हा बफर 6.5% ठेवून उरलेली मोठी रक्कम सरकारला दिली. आणि इथूनच चर्चा सुरू झाली. कारण 2.87 लाख कोटी रुपये ही काही छोटी रक्कम नाही. भारताच्या इतिहासातील हा सर्वात मोठा लाभांश आहे. आता प्रश्न असा निर्माण होतो की सरकारला एवढ्या पैशांची गरज का आहे? कारण भारतासमोर सध्या अनेक आर्थिक आव्हानं उभी आहेत. मध्य पूर्वेत तणाव वाढतोय, तेलाच्या किमती वाढत आहेत, भारत मोठ्या प्रमाणावर तेल आयात करतो,
तेल महागलं की सरकारचा खर्च वाढतो. पेट्रोल, डिझेल, खतं, सबसिडी, वाहतूक, उद्योग सगळ्यावर परिणाम होतो. त्याचबरोबर युद्धांचं वातावरण, जागतिक मंदीची भीती, डॉलरमधील चढ उतार, वाढती महागाई, बेरोजगारी या सगळ्यामुळे सरकारवर आर्थिक दबाव वाढतो. अशा वेळी RBI कडून आलेले 2.87 लाख कोटी रुपये सरकारसाठी मोठा आधार ठरतात. कारण हा पैसा सरकारला कर्ज न घेता कर्ज करण्याची ताकद देतो. सरकार हा पैसा रस्ते, रेल्वे, संरक्षण, पायाभूत सुविधा, सामाजिक योजना, अनुदान अशा अनेक क्षेत्रात वापरू शकतं. त्यामुळे काही लोक म्हणतात की हा देशासाठी चांगला निर्णय आहे. पण दुसरीकडे अनेक अर्थतज्ञ चिंता व्यक्त करत आहेत. कारण जर सरकार वारंवार RBIच्या नफ्यावर अवलंबून राहू लागलं तर भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो. कारण RBIचा नफा कायमस्वरूपी निश्चित नसतो, तो जागतिक परिस्थितीवर अवलंबून असतो. अमेरिकेचे व्याजदर कमी झाले, डॉलर कमजोर झाला, युद्धामुळे बाजार कोसळले, तेलाचे दर नियंत्रणाबाहेर गेले तर RBIच्या कमाईवर मोठा परिणाम होऊ शकतो. आणि इथूनच सामान्य माणसाच्या मनात सर्वात भीतीदायक प्रश्न निर्माण होतो. जर भविष्यात मोठी आर्थिक मंदी आली तर आपल्या बँकेतले पैसे सुरक्षित राहतील का? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. कारण लोक बँकेत पैसे ठेवतात ते विश्वासावर. त्यांना वाटतं की बँक म्हणजे सुरक्षितता. पण प्रत्यक्षात बँकांमध्ये ठेवलेले सर्व पैसे तिजोरीतून पडून नसतात. बँका त्या पैशातील मोठा भाग कर्जरूपाने उद्योगांना, कंपन्यांना आणि लोकांना देतात. म्हणजेच तुमच्या खात्यातील पैसा कुठेतरी बाजारात फिरत असतो. जर अचानक मोठ्या प्रमाणावर कर्ज बुडालं, उद्योग बंद पडले, बाजार कोसळला तर बँकांवर दबाव निर्माण होतो. इतिहासात आपण अनेक उदाहरणं पाहिलीत. येस बँक, PMS बँक, ग्लोबल ट्रस्ट बँक अशा अनेक प्रकरणांमध्ये लोकांचे पैसे अडकले. काही काळ पैसे काढण्यावर मर्यादा लावण्यात आल्या. लोक स्वतःच्या पैशांसाठी बँकासमोर रडताना दिसले. याच कारणामुळे RBIची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. RBI सतत बँकांवर नियंत्रण ठेवत असते. कोणती बँक किती कर्ज देऊ शकते, किती पैसा राखीव ठेवावा लागेल, कोणत्या क्षेत्रात किती जोखीम आहे, हे सगळं RBI ठरवत असते. पण जर एखाद्या मोठ्या आर्थिक मंदीत अनेक बँका एकाच वेळी अडचणीत आल्या तर परिस्थिती गंभीर होऊ शकते. म्हणूनच RBI स्वतःकडे मोठा सुरक्षित निधी ठेवते. कारण संकटाच्या वेळी ती शेवटची मदत करणारी संस्था असते. जर RBI कडे पुरेसा निधीच उरला नाही तर संपूर्ण अर्थव्यवस्थेवर मोठा धोका निर्माण होऊ शकतो. आणि म्हणूनच काही अर्थतज्ञ सध्या चिंता व्यक्त करत आहेत की सरकारला दिल्या जाणाऱ्या वाढत्या लाभांशामुळे भविष्यात RBIची ताकद कमी होऊ शकते. तरीही सामान्य माणसासाठी एक महत्त्वाची गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. भारतात DICG नावाची विमा योजना आहे. एखादी बँक बंद पडली तरी एका खातेदाराचे 5 लाख रुपयांपर्यंतचे पैसे सुरक्षित असतात. म्हणजेच बँक बुडाली तरी 5 लाख पर्यंतची रक्कम परत मिळू शकते. पण जर एखाद्याकडे त्यापेक्षा जास्त पैसे असतील तर उरलेल्या रकमेवर धोका निर्माण होऊ शकतो. म्हणूनच आर्थिक तज्ज्ञ नेहमी सांगतात की सर्व पैसे एकाच बँकेत ठेवू नका. विशेषतः लहान किंवा सहकारी बँकांमध्ये मोठ्या ठेवी ठेवताना काळजी घ्या. सरकारी आणि मोठ्या बँका तुलनेने अधिक सुरक्षितता मानल्या जातात. पण या संपूर्ण चर्चेत आणखी एक मोठा मुद्दा आहे. तो म्हणजे सामान्य माणसाच्या टॅक्सचा. पैसा नेमका जातो कुठे? कारण सरकार कराच्या स्वरूपात लाखो कोटी रुपये गोळा करतं. तरीही सरकारला RBIच्या नफ्याची एवढी गरज का पडते? हा प्रश्न आता माध्यमांमध्ये, अर्थतज्ञांमध्ये आणि सामान्य नागरिकांमध्ये चर्चेचा विषय बनतोय. भारत जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. पण त्याच वेळी बेरोजगारी, महागाई, कर्ज, सबसिडी, संरक्षण खर्च, निवडणुका, सामाजिक योजना या सगळ्यांवर प्रचंड पैसा खर्च होतोय. सरकारचा खर्च वाढतोय आणि उत्पन्नावर ताण येतोय. त्यामुळे RBI कडून मिळणारा हा पैसा सरकारसाठी मोठा आधार बनतोय. पण इतिहास सांगतो की कोणतीही अर्थव्यवस्था कायम मजबूत राहत नाही. अमेरिका, जपान, युरोप, चीन सगळ्यांनी आर्थिक संकट पाहिलेत. 2008च्या जागतिक मंदीने जग हादरलं होतं. लाखो लोक बेरोजगार झाले, बँका बंद पडल्या, कंपन्या कोसळल्या आणि अशा वेळी केंद्रीय बँकांनी अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी प्रचंड पैसा बाजारात टाकला. भारत सध्या मजबूत स्थितीत असला तरी जगाशी जोडलेला आहे. अमेरिकेतील व्याजदर, चीनची अर्थव्यवस्था, तेलाचे दर, युद्ध, डॉलरचा दर या सगळ्याचा परिणाम भारतावर होतो. म्हणूनच RBIचा हा विक्रमी लाभांश फक्त एक आर्थिक बातमी नाही, तो भारताच्या आर्थिक व्यवस्थेचे एक मोठं चित्र दाखवतो. एका बाजूला हा सरकारसाठी दिलेच आहे तर दुसऱ्या बाजूला तो भविष्यासाठी इशाराही आहे. कारण अर्थव्यवस्था फक्त GDPच्या आकड्यांनी चालत नाही, ती विश्वासावर चालते. लोकांचा बँकावर, सरकारवर आणि RBIवर असलेला विश्वासच देशाची खरी ताकद असते.
आज सामान्य माणूस बँकेत पैसे ठेवतो कारण त्याला वाटतं की त्याचा पैसा सुरक्षित आहे. पण आर्थिक संकट ही अचानक येतात आणि म्हणूनच मजबूत RBI ही भारतासाठी अत्यंत आवश्यक आहे. कारण शेवटी संकट आलं की लोक सरकारपेक्षा आधी RBI कडेच आशेने पाहतात. आज RBIने दिलेला 2.87 लाख कोटी रुपयांचा लाभांश काही लोकांसाठी आर्थिक यशाचं प्रतीक आहे, तर काहींसाठी तो भविष्यातील वादळाचा संकेत आहे. पण एक गोष्ट नक्की आहे, भारताची अर्थव्यवस्था आता इतकी मोठी आणि गुंतागुंतीची झाली आहे की जगातील कोणतीही घटना थेट आपल्या खिशावर परिणाम करू शकते. आज मध्य पूर्वेत युद्ध झालं तर उद्या भारतात पेट्रोल महाग होतं. अमेरिकेने व्याजदर वाढवले तर भारतातील कर्ज महाग होते. डॉलर मजबूत झाला तर आयात महाग होते. आणि या सगळ्याच्या मध्यभागी उभी असते भारतीय रिझर्व्ह बँक. कारण शेवटी अर्थव्यवस्था ही फक्त आकड्यांची गोष्ट नसते, ते सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेली असते. त्यांच्या नोकरीशी, बचतीशी, घराच्या कर्जाशी, मुलांच्या शिक्षणाशी आणि भविष्याच्या सुरक्षिततेशी जोडलेली असते. आणि म्हणूनच RBIने सरकारला दिलेले हे लाखो कोटी रुपये हा फक्त नफ्याचा विषय नाही, तो भारताच्या आर्थिक आरोग्याचा वारसा आहे. एक असा आरसा ज्यात संधीही दिसते आणि धोकेही दिसतात. उद्याची परिस्थिती काय असेल हे कोणालाही माहीत नाही, पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, आर्थिक संकट येतात आणि जातात, सरकार बदलतात, बाजार बदलतात, पण सामान्य माणूस कायम एकाच गोष्टीची अपेक्षा ठेवतो, त्याच्या मेहनतीच्या पैशांची सुरक्षितता. आणि म्हणूनच आज RBI समोर सर्वात मोठं आव्हान आहे, सरकारला मदत करणं आणि त्याच वेळी देशाच्या आर्थिक सुरक्षिततेचं कवच मजबूत ठेवणं. कारण जर हे संतुलन बिघडलं तर त्याचा परिणाम थेट सामान्य नागरिकावर होऊ शकतो. आज ATMच्या बाहेर उभ्या असलेला पप्प्या फक्त एक काल्पनिक पात्र नाही, तो या देशातील प्रत्येक सामान्य माणसाचं प्रतीक आहे, ज्याला अर्थव्यवस्थेतील गुंतागुंत समजत नसली तरी त्याला एवढं माहीतच असतं की बँकेतला पैसा सुरक्षित राहायला हवा. आणि म्हणूनच पुढच्या काही वर्षात RBI, सरकार आणि भारतीय अर्थव्यवस्था कोणत्या दिशेने जाते यावर फक्त बाजारच नाही तर करोडो सामान्य नागरिकांच्या भविष्याचं गणित अवलंबून असणार आहे. तुम्हाला जरी माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.